नमस्कार, मी सावनी रवींद्र तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आता गणपतीची इतकी सगळी धामधूम चालू आहे, सगळीकडे इतकं छान प्रसन्न मंगलमय वातावरण आहे। माझ्या लाडक्या बाप्पासाठी मिठाई घ्यायला आली आहे, त्याला छान नैवेद्य दाखवायचा आहे मला, त्यामुळे मी दादरच्या डी दामोदर या एका प्रसिद्ध मिठाई शॉपमध्ये मिठाई घ्यायला आली आहे। तर आता चला बघूया काय काय बघायला मिळतंय। इथे वेगवेगळ्या प्रकारची बंगाली मिठाई दिसतेय आणि मला तर खूप आवडते बंगाली मिठाई। क्या बात आहे, बाप्पाचं नाव काढलंय आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदकाशिवाय अजून काय चांगलं मिळणार। आणि तुम्ही बघता इथे खूप खूप व्हरायटी आहे मोदकांची। 3 प्रकारचे मोदक आहेत, एक 1.25 किलो, अर्धा किलो आणि पाव किलो। बापरे, मी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या साईजचे मोदक बघतेय, कारण मी मुळात कोकणातली आहे आणि कोकणातला नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक। आमच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो आणि उकडीचे मोदक म्हणजे मला आता तोंडाला पाणी सुटलंय। आणि पण मी मुंबईत पहिल्यांदाच मिठाई घेण्यासाठी आली आहे। हे इथे माव्याचे मोदक आहेत, काजूचे मोदक आहेत आणि आय एम शुअर मला आत्ता कळतंय की बाप्पाला मोदक एवढे का आवडतात। आणि कारण बाप्पामुळेच आज आपल्या सगळ्यांनाही मोदक तितकेच आवडतात। त्यामुळे मी बघते आता, मला कळत नाहीये कारण खूप कन्फ्युजन झालंय, एवढी व्हरायटी आहे, नेमकं काय घेऊ ते कळत नाही। बघूया की सगळी व्हरायटी इथे आहे, तर काय खाऊ आणि काय नको असं झालंय मला। पण मला असं वाटतं मी मोदक टेस्ट करून बघते। दादा तोंडात टाकल्यावर विरघळतोय हा मोदक। अमेझिंग अमेझिंग, म्हणजे मला आत्ता असं वाटतंय की मी हे सगळे मोदक आत्ता इथे खावे, पण नको, जरा मी धीर धरते। बघूया अजून काय काय बघायला मिळतंय इथे। मथुरा अच्छा, फक्त मोदक नाही तर इथे वेगवेगळ्या प्रकारची मिठाई पण आहे। काजू पेढा आहे, केशर मलाई पेढा आहे। अमेझिंग। इथे वेगवेगळ्या साइजेसचे मोदक मला दिसत आहेत। हा स्पेशल काजू फ्लेवरचा मोदक आहे, हा मावा मोदक आहे आणि नको नाही का, खूप मोठा आहे, बघूया जरा। हा 3 रंगांचा मोदक दिसतोय। हा इथे आपले नेहमीचे जे मोदक आहेत ते असे वेगवेगळे मोदक दिसत आहेत। मी कुठला घेऊ मला खरंच कळत नाहीये। मला असं वाटतंय मी काजू मोदक घेते, हो ना। हां, कारण हे जरा युनिक आहे। आपण बाकीचे नेहमीची टेस्ट आपल्याला नेहमीच माहिती आहे, पण हे जरा काहीतरी वेगळं आहे। सो मला असं वाटतं मी हा मोदक घ्यावा। आपण एवढा वेळ बाप्पाविषयी बोलतोय आणि गणपती सध्या चालू आहेत,
त्या अनुषंगाने मला एक आठवण आठवली की मी लहान होते आणि लहानपणी आपल्याला असं शिकवलं असतं की गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता, आणि बुद्धीची देवता म्हणल्यावर मग शाळेत असताना असं वाटतं की मी अभ्यास करते ना, मग बाप्पा तुम्हाला बुद्धी दे. आणि त्यामुळे मी शाळेत असल्यापासूनच लहानपणापासून मी गणपतीच्या आमच्या इथल्या महासाधू मोरया गोसावी यांचं खूप मोठं जुनं असं 100 वर्षापूर्वीचं असं गणपतीचं देऊळ आहे. तिथे मी रोज जाऊन अभ्यासाला बसायचे आणि रोज मी तिथे अभ्यास करायचे. आणि तेव्हा माझा एक खुळा समज होता की मी गणपती बाप्पाच्या देवळात अभ्यास केला ना म्हणजे आता मला बाप्पा खूप मार्क्स देणार. आणि अशा प्रकारे माझं सगळं बालपण गणपतीमय होतं. आणि त्यानंतरच तेव्हा त्याच काळात कुठे असं मला जाणीव झाली की माझ्यातली जी गायन कला आहे ती बाप्पांनी मला दिली आहे आणि ती मी जोपासली पाहिजे. आणि त्यामुळे मी बाप्पासमोर वेगवेगळ्या बाप्पाच्या मंदिरांमध्ये गायन सेवा सादर केली. आणि खरं सांगू, गणपती बाप्पासमोर गाणं हा एक अलौकिक अनुभव असतो. म्हणजे असं वाटतं की आपल्यामध्ये दुसरं कोणी नाहीच आहे, फक्त बाप्पा आहे आणि आपणच. आणि त्यामुळे माझ्यातली जी गायन कला आहे त्याच्या मागची स्फूर्ती ही गणपती बाप्पा आहे. अजून एक गोष्ट असं सांगावीशी वाटते की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विविध देव आहेत, पण हा एकमेव देव असा आहे ज्याला आपण अगदी आपुलकीने आणि प्रेमाने आणि लाडाने बाप्पा असं म्हणतो. आणि तो आपला मित्रही आहे, आपला देवही आहे, आपल्या जीवनाचा मार्गदर्शकही आहे. त्यामुळे असा हा एकमेव देव असेल ज्याच्याविषयी आपण इतक्या आपुलकीने आणि अशा एकेरी नावाने संबोधतो त्याला. तर अशा या बाप्पासाठी मला असं वाटतं की मी एक त्याची सेवा म्हणून आता एक गाणं सादर करावं आणि त्यानंतर आपण ब्रेकवर जाऊया. गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया, मंगलमूर्ती श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया. अशी चिक मोत्याची माळ होता गतीस डोळ्याची ग, चिक मोत्याची माळ होती गतीस डोळ्याची ग, जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. आपला गणपती बाप्पाचा विषय चाललाय. इतकं छान वेगवेगळी व्हरायटी आपल्याला या गणेशोत्सवात अनुभवायला मिळते. म्हणजे खूप उत्साह असतो, रेलचेल असते, विविध खाद्यपदार्थ असतात आणि ते खाद्यपदार्थाचं मूळ म्हणजे मोदक. आणि ते मोदकच बघायला मी डी दामोदर या शॉपमध्ये आली आहे. आणि इथे आल्यावर मला असं लक्षात आलं की गणपतीचे 10 दिवस म्हणजे फक्त आपल्या घरचा गणपती नाही, तर आपण आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याकडे सुद्धा गणपतीच्या दर्शनासाठी जात असतो. आणि त्या दर्शनासाठी जात असताना आपल्याला नेहमी एक प्रश्न असतो की आता काय घेऊन जावं, कुठली मिठाई घेऊन जावी, काय वस्तू घेऊन जावी. तर त्याच्यासाठी अजिबात चिंता करायची गरज नाही, कारण इथे त्यांनी इतकी व्हरायटी ठेवली आहे गिफ्टची. आणि गिफ्ट्स म्हणजे बाप्पाला आवडणारे मोदक, आणि त्या मोदकांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. जसं तुम्ही बघता की मँगो, रोज आणि चॉकलेट या 3 प्रकारचे मोदक. आणि तो आकडा सुद्धा अगदी परफेक्ट त्यांनी निवडला आहे, म्हणजे गणपती बाप्पाचा लाडका आकडा 21. त्या 21 मोदकांचा असा हा सेट इथे अवेलेबल आहे. आणि आय एम शुअर की जितके दिसायला ते सुंदर आहेत तितकेच ते चवीलाही सुंदर आहेत, कारण मी ते आत्ताच टेस्ट केलेत आणि मला माहिती आहे ते मेल्ट होत आहेत.
शॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मिठाई बघतोय. मोदक तर आपण बघितलेच, पण ज्यांना मोदकाव्यतिरिक्त बाकीच्या मिठाई आवडतात, स्पेशली ड्रायफ्रूट लवर्स जे आहेत त्यांच्यासाठी खरंच खूप मस्त व्हरायटी इथे अवेलेबल आहे. कलिंगर, काजू रोल्स, पंचरत्न आणि असे ह्या प्रत्येकामध्ये खूप ड्रायफ्रूट्स आहेत आणि दिसायला तर इतकी सुंदर आहेत या मिठाया आणि चवीलाही आय एम शुअर तितक्याच मस्त असतील. क्या बात आहे. आणि अत्यंत सुंदर अशी बंगाली मिठाई इथे अवेलेबल आहे आणि त्याचेही खूप 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 प्रकार आहेत. बापरे, हा रसगुल्ला केवढा मोठा आहे, अमेझिंग. पण डोंट वरी, फक्त वजन वाढवण्यासाठी नाही तर जे डाएट कॉन्शियस लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खरंच खूप छान व्हरायटी इथे अवेलेबल आहे. शुगर फ्री मिठाया आहेत, शुगर फ्री काजू कतली आहे आणि शुगर फ्री मोदकही इथे उपलब्ध आहे. आणि ज्यांना मिठाईचा आनंदही तितकाच लुटायचा आहे आणि तरी तब्येतही नीट ठेवायची, या सगळ्यांसाठी खरंच शुगर फ्री मिठाई. मागतो मी आता, मागतो आता तुझं, मागतो मी आता, मागतो आता मज द्यावी एक घंटा तुझं, मागतो मी आता, मागतो मी आता तुझं, मागतो. नमस्कार, ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि फायनली इतकी सगळी मिठाई बघितल्यानंतर फायनली माझं असं ठरलंय की मी मावा मोदक घेणार आहे आणि त्यासाठी मी इथे आली आहे. मनसोक्त मिठाईचा आस्वाद घेतल्यानंतर आता खरं तर ही मिठाई घेऊन मी कुठे चालली आहे माहिती आहे? मी चालली आहे माझ्या मूळ गावी म्हणजे पुण्याला. आणि पुण्याच्या जवळ चिंचवड हे माझं गाव आहे, जे महासाधू मोरे
मोरया गोसावी यांचं स्थान आहे. म्हणजे आपण गणपती बाप्पा मोरया म्हणतो, त्यातले जे मोरया म्हणजे महासाधू मोरया गोसावी. आणि माझं आणि गणपती बाप्पाचं खरंच खूप वेगळंच कनेक्शन आहे. माझा जन्म चतुर्थीचा आहे, त्यामुळे आणि लहानपणापासून चिंचवडच्या वातावरणात वाढल्यामुळे गणपती बाप्पामुळे असं माझं सगळं आयुष्य आहे. आणि त्यामुळे माझ्या लाडक्या बाप्पासाठी इतके छान सुंदर मोदक मी घेऊन चालली आहे. आणि खरंच खूप आनंद होतोय की इतक्या छान प्रतीचे आणि छान मोदक मी आज बाप्पासाठी घेऊन चालली आहे. आणि आता ही वेळ तुम्हाला सगळ्यांना टाटा म्हणायची आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बाप्पा तुम्हाला सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य देव हीच सदिच्छा. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. सेलिब्रिटी गणेशा सहप्रायोजक पार्कसाइड रेसिडेन्सेस अनेक्स इंदिरानगर नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.